स्वप्नील आहेत एका साईडला, सुजल आहेत आणि बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतो षटक क्रमांक पहिला दळण्यासाठी रितेश सामन्याला करूयात सुरुवात. ग्रीन सिग्नल, लेट्स प्लेचा इशारा इथून पुढे आपण पाहतोय अंपायरच्या माध्यमातून. पहिला बॉल बाउंड ट्रॅक वरती रितेश. पहिलाच बॉल स्वप्नील होते, समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. डीप मध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि इथून पुढे सिंगलने सुरुवात केली आहे. मागची मॅच अगदी आपण पाहिली की आपण चर्चा करत होतो तेजसला पाठवत का नाहीयेत आणि ती रणनीती आखली गेली होती की शेवटच्या ओव्हरमध्ये तेजसला खेळपट्टीवरती पाहिजे आणि त्याच्या पाठमधून त्या धाबा आल्या होत्या. याही वेळेला रणनीती आखल्या गेल्या आहेत. या वेळेला प्रचंड वेग होता, या वेळेला समोरचाच बॉल होता. वेगाच्या जोरावरती या वेळेला गोलंदाजाने बीट केलंय बॅटरला, सुजल या बॅटरला आणि इथून पुढे आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा बॉल. 3 षटकांची लढत आपण पाहतोय. महत्वाची मॅच सध्याच्या घडीला या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय दोन्ही टीमसाठी. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल सोडणार नाहीयेत, लॉप केले ऑन साइडला, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 षटकार. सुजलच्या बॅट मधून आपल्याला तो षटकार इथून पुढे येताना पाहायला मिळाला. पुढचाच बॉल. यावेळेला लोवर फुल टॉस, बॅट स्विंग केली आहे ऑन साइडला आपण पाहतोय. खेळाडू आहेत प्रचंड वेगाने, परंतु यावेळेला थोडीशी मिसफील्ड झाली आहे. फेकी देखील आपण पाहतोय खराब होती, परंतु बॅकअप होता म्हणून बॉल तिथे थांबला गेला. अन्यथा हाही बॉल एक्स्ट्राच्या जोरमध्ये धावा इथून पुढे येताना पाहायला मिळाला असता. धावा मिळाला 2. टीमची धावा संख्या 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन अ बोर्ड. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. षटक क्रमांक 1 सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा लॉप केलाय, ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय की काय. ओव्हर पिच बॉल, सेम रिझल्ट, सेम फटका बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार. थँक्यू. मागच्या 2 मॅच मध्ये सुजल थोडेसे शांत होते, परंतु या वेळेला वातावरण अशांत केलंय. फटकेबाजी होतीये. याही वेळेला समोरच्या दिशेने खेळाडू जर होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मस्तकावरती दस्तक देणारा आणखीन एक मोठा फटका. 6 धावांसाठी षटकार. मिळते 21 च्या आकड्यावरती 21. धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय रितेश या गोलंदाजाने खूप सारा धावा इथून पुढे खर्च करताना पाहायला मिळाल्या. त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय 21 धावा खर्च केल्या. आता मात्र षटक क्रमांक 2 साठी मयूर पुढे आलेत. पायांचा वापर इथून पुढे केला गेला होता स्वप्नीलांच्या माध्यमातून, परंतु संपर्क व्यवस्थितरित्या नाही करू शकले आणि त्यामुळे आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा बॉल. सुरुवात तर गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय रितेशने देखील चांगली केली होती, परंतु मागच्या 4 बॉलमध्ये त्याने 3 षटकार खर्च केले होते. या वेळेला देखील मयूरने सुरुवात चांगली केली आहे. दांडी 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 गुल, विकेट सोबत धक्का क्रमांक पहिला बाद. असणाऱ्या सगळ्याच आमचे जे लाईनमॅन आहेत त्यांना अगदी थँक्यू. किरणजी साखळे यांच्या वतीनं बाहेर जर आपण कॅच पकडला तर 50 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यामुळे विनंती असेल की आपण एका पवेलियन मध्ये कृपया करून बसू नका. सगळीकडे आपण मैदानाच्या चौफेर आपण जा,
जिथे बॉल बाहेर जाईल तिथे आपण लगेच उपलब्ध करा, कारण का आता मैदानाच्या आतमध्ये बॅटर जो दाखल झालाय तो जास्तीचे बॉल मैदानाच्या आतमध्ये नाही ठेवत, जास्तीचे बॉल तो मैदानाच्या बाहेर पाठवतो. आणि आजच्या या संपूर्ण सकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये दबदबा निर्माण केलाय ज्या बॅटरने. लगातारचे 2 मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड ज्याच्या माध्यमातून घेतले गेले आहेत असा बॅटर तेजस दाखल होताना पाहायला मिळतील. तेजस आलेत, हवाई सफरवरती जर पाठवलाय, मिस्टॅम स्ट्रोक आहे आणि अगदी महत्वाचे जजमेंट व्यवस्थित नाही करू शकले. खेळाडू तर आले होते परंतु इतक्या दूरवरती बॉल गेला होता तोपर्यंत आपण पाहतोय जजमेंट नाही करू शकले आणि बॅटर तिथे आपल्याला सेफ पार मिळतील. 2 धाबा इथून पुढे त्यांना पार मिळत आहेत. टीमची धाबसंख्या पुढे चालली आहे ती म्हणजे अर्थात 23 आकड्यावरती 23 15.33च्या सरासरीने सध्याच्या घडीला बॅटिंग सुरू आहे आणि अशीच जर बॅटिंग सुरू राहिली तर हा संघ पुन्हा एकदा 3 ओव्हरच्या अखेरीस 45 वरती पोहोचू शकतो आणि तेवढ्या धावा बनवणं फार गरजेचं असेल, कारण समोरचा संघ याही वेळा आपण पाहतोय ताकदवान आहे बांदळवाडी, त्यामुळे धावा बनवाव्या लागतील. अद्यापर्यंत 23 धावा 23. मयूर यावेळेला महत्व पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागेल. मयूर तर आहेत समोर परंतु समोर अगदी आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती तेजस दाखल होताना पार मिळाले. पहिल्या मॅच मध्ये 44 धावा, मागच्या मॅच मध्ये अगदी आपण 24 धावा. या वेळेला समोरचा बॉल थांबवला गेलाय, थोडासा का होईना परंतु थोडासा पेस आहे, थोडासा जो वेग आहे तो कमी केला आणि त्यामुळे आपण पाहतोय त्या कमी वेगाच्या जोरावरती बॅटरला इथून पुढे बीट करताना पाहायला मिळाले. तेजस थांबवले गेले, निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला नाही सोडणार, आडव्या बॅटनं गेलं आक्रमण, ऑन साइडला खूप दूर वरती पाठवलंय. पुन्हा एकदा 6 षटकार. खेळपट्टीवरती तेज आज सेट झालाय, समोरच्या गोलंदाजांना अपसेट करतोय सातत्याने. या वेळेला चांगला बॉल चॉप केलाय, समोरच्या दिशेने आपण पाहतोय सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथून पुढे राहिला होता परंतु डायरेक्ट हिट नाही करू शकले आणि एक क्विक सिंगल इथून पुढे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपेल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची धावा संख्या 30 या आकड्यावरती आपण पाहतोय. अद्यापर्यंत 30 रन ऑन अ बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. 12 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावा संख्या 30 अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आहेत. आणि याही अगोदर आपण चर्चा करत होतो की तेजस एवढी चांगली बॅटिंग करतोय तर आघाडीला येत का नाही, परंतु त्यांचे कॅप्टन आणि मिलिंद यांच्यामध्ये चर्चा झाली की रणनीती आहे स्लॉग ओव्हरच्या षटकापर्यंत तेजसला आम्हाला ठेवायचं असतं, स्लॉग ओव्हर मध्ये जास्तीत जास्त त्याला बॅटिंग द्यायची असते आणि त्याचा पुरेपूर फायदा तो उचलत असतो. पहिल्या 2 मध्ये देखील ते चित्र पाहायला मिळालं आणि आता सुद्धा आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये ते चित्र पाहायला मिळेल का. बाउंड ट्रॅक वरती विशाल हे नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक डिलिव्हर करण्यासाठी तो सुद्धा दाखल होताना पाहायला मिळतील. समोर तेजस नावाचा आणि तेजस ज्या वेळेला बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतं त्यावेळेला वादळ तर निश्चितपणे येतं. आता सुद्धा आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत तेजस नावाचं वादळ, परंतु या वेळेला विशाल थांबवतील का. पहिलाच बॉल फुल टॉस आहे, फुल टॉस बॉल तर नाही सोडणार आहे. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करणारा आणखीन एक मोठा फटका. 6 षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा लगातारचा दुसरा मोठा फटका. आणखीन एक आपण पाहतोय आक्रमकता, अग्रेसिव्ह बना इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते तेजसच्या बॅट मधून. आणखीन एक भव्य षटकार. टीमची धावसंख्या धापा पाहायला मिळते. थँक्यू सो मच डीजे. 42 आकड्यावरती 42 ऑन बोर्ड आणि तेजसच्या बॅट मधून अद्यापर्यंत 21 धावा आल्यात.
हा बॅटिंग करतोय. आज त्याच्यासाठी ही खेळपट्टी पूर्णपणे नंदनवन ठरले. जसे बॉल होत आहेत तसे बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतोय. आज खऱ्या अर्थानं तेजसची बॅट चेक करावी लागेल. स्प्रिंग लावले की काय, नाही का बाकीचे बॅटर स्ट्रगल करतायत, परंतु तेजस बॉलला सातत्याने मैदानाच्या बाहेर पाठवलाय. टीमची धावसंख्या तापकवरती पाहायला मिळते 42 आकड्यावरती 42 ऑन बोर्ड. आपण पाहतोय सध्याची परिस्थिती विशाल वरती लगातारचे 2 मोठे फटके. बॉल क्रमांक आपण पाहतोय 3रा. याही वेळेला ऑन साइडला आपण पाहतोय, परंतु खेळाडू आहे डीप मध्ये फिल्डिंग करतील. सिंगल तर घेतली गेली आहे, फेकी करतील तोपर्यंत इथून पुढे आपण पाहतोय गॅदर चांगलं नाहीये, बॅकअपही चांगलं नाहीये आणि त्याचा फायदा तेजस पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. आणखीन 2 धाबा इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. टीमची धावा संख्या पुढे चालली आहे 44 आकड्यावरती 44 ऑन बोर्ड. आपण पाहतोय सध्याची परिस्थिती शेवटचे 3 बॉल अजूनही बाकी असतील. पुन्हा एकदा फुल टॉस तर होता, परंतु यावेळेला आपण पाहतोय जमिनीलगत खेळण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला होता आणि आता मात्र आपण पाहतोय सिंगल वरती थांबावं लागेल. सिंगलच्या मधीने टीमची धावसंख्या 45 आकड्यावरती 45 ऑन बोर्ड. आपण पाहतोय तेजस तर चांगली बॅटिंग करतोय, परंतु त्यासोबत सुजलचं देखील कौतुक करावं लागणार आहे, कारण का सुरुवात सुजलने देखील चांगली केली. त्याच्याही बॅटमधून 3 मोठे फटके 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले, त्यामुळे चांगली पार्टनरशिप इथून पुढे क्रिएट झाली आहे. शेवटचे 2 बॉल यावेळेला बॅकफुटला आले होते, परंतु इथून पुढे आपण पाहतोय बॉल वेगाने निघून गेले विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथून पुढे रनआउटच्या स्वरूपामध्ये सुजलला खेळपट्टी सोडावी लागेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय बॅटिंग करत असताना टीमला 2रा बाद. शेवटचा बॉल फुल टॉस समोरच्या दिशेने खेळाडू जर तिथे आहेत, परंतु हाई बॉल थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे टार्गेट सेट करणारा आणखीन एक षटकार. टीमची धावा संख्या धापकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले ती म्हणजे अर्थात 51 या आकड्यावरती. इथून पुढे जिंकण्यासाठी आपण पाहतोय 52 धावा संख्येची गरज असेल येणाऱ्या उत्तर अर्धाच्या खेळामध्ये. बॅटिंग करत असताना टीम बांदळवाडी या टीमला, परंतु यानंतरची होणारी मॅच आपण लगेच इन्व्हाइट करणार आहोत टॉस करण्यासाठी. आपण कृपया करून प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, जिथे आपण पाहतोय थँक्यू. तिथे सी ग्रुप मधील सध्याच्या घडीला आपण पाहतोय शेवटची मॅच तर सुरू आहे, परंतु यानंतरला सुरू होईल तो म्हणजे डी ग्रुप. आणि डी ग्रुप मधील आपण पाहणार आहोत पहिली मॅच. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे टिटवे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी साखळेवाडी हा संघ आपण पाहणार आहोत. त्यामुळे 2 टीमच्या कॅप्टनचं मी लक्ष देईन. आपण टॉस करण्यासाठी या टीम टिटवे आणि टीम साखळेवाडी. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण किरणजी साखळे यांचा आवाज ऐकणार आहोत आणि सेकंड इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार होतो म्हणजे दर्शनजी पोळेकर यांचा. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा शिवगर्जना चषक 2026. धन्यवाद. येस, थँक्यू संजय सर. मी लक्ष वेधन टिटवे आणि साखळेवाडी संघाच्या कर्णधाराचं आपण यायचं लगेचच टॉस करून घ्यायचं. यानंतर डी ग्रुप मधील पहिला सामना असेल तो म्हणजे टिटवे विरुद्ध साखळेवाडी. आत्ताचा सामना चालू असेल पंचशील निजामपूर विरुद्ध बांदलवाडी. त्यामधील जो संघ विजयी ठरेल तो थेट पोहोचेल सेमीफायनल मध्ये. साखळेवाडी संघ आपण जर आला असाल आपण लगेचच कर्णधार पाठवायचा आहे. टॉस करून घेऊया. फलंदाज पाठवायचे आहेत. बांदलवाडी संघ फलंदाज पाठवायचे आहेत. चला बांदलवाडी संघाला विनंती असेल घाई करा मित्रांनो.
फलंदाज पाठवायचे बांदलवाडी संघ. आता मात्र 18 चेंडूमध्ये 52 धावांची गरज असताना फलंदाजी मार्गवरती सलामीचे फलंदाज भावेश माने आणि राजेश सुर्वे. बांदलवाडी संघाची एवन जोडी आपण नक्कीच पाहतो. वारंवार गेले कित्येक वर्ष दोघांना आपण फलंदाजी मार्गवरती पाहतोय. यावेळी मात्र पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच झाले होते ते म्हणजेच भावेश माने आणि त्यांच्या समवेत राजेश सुर्वे. आणि गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय आदेश सावंत. याला सुरेख गोलंदाजी पहिल्या 2 सामन्यांमध्ये त्याने केली होती. तोच आदेश पुन्हा एकदा पहिलं शतक घेऊन तयार होतोय 18 चेंडू आणि 52 धावांची गरज असताना. मी विनंती करेन श्री राजेश राणे यांना आपण यायचं. आपण आपल्या हस्ते टॉस करून घेतोय साखळेवाडी विरुद्ध टिटवे या सामन्याचा. आला का रे ये दाखवतो नको टेन्शन घेऊस. आणि आपण पाहतो स्ट्राईकला भावेश माने आणि नॉन स्ट्राईकला राजेश सुर्वे. चेंडू घेऊन तयार आदेश सावंत. क्वार्टर फायनलचा सामना सी ग्रुपमधील शेवटचा सामना घेऊन आपण चाललोय मैदानामध्ये. पहिला चेंडू आदेशाचा. 18 चेंडूमध्ये 52 धावांची गरज असताना पहिला चेंडू फुलटॉस चेंडूला खेळून काढला जातोय. डीप मिड विकेटच्या दिशेला खेळून काढला जातोय. इथे मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपण वारंवार पाहतो. ती म्हणजेच बांदलवाडी संघाकडून ज्या खेळीसाठी ओळखले जातात बांदलवाडी संघ ती म्हणजेच रनिंग बिटवीन द विकेट. या निजामपूर खोऱ्यामध्ये जर कुठल्या संघाची सुरेख असेल ती म्हणजेच बांदलवाडी संघ. आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा धावून काढल्या जातात. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा होतोय 2 धावा. पुन्हा एकदा आदेश सावंत चेंडू घेऊन तयार. पंचांना पार करून टाकलेला चेंडू. यावेळी मात्र काय पाहतोय आपण फर्निचर केलं जातंय उद्ध्वस्त. ते म्हणजेच भावेश माने याचं. ही जो ऑपरेटर शैलेश याने पविलियन जवळ यायचं आहे. आणि इथे मात्र सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय ती म्हणजेच आदेशाची वारंवार पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यामध्ये मोठा मासा गाळाला लावला तो म्हणजेच लखन ठुळे. आणि या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या सामन्याचा सामना वीर भावेश मानेला तंबूच्या आश्रयाखाली घालवलंय. आता मात्र त्याची जागा भरून घेण्यासाठी येतोय तो म्हणजेच ऋतिक बांदळ. पाहूया काय होतंय. पुढचा चेंडू ऋतिकसाठी आदेशाचा. आणि इथे मात्र मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न होता पण तो चेंडू धावतोय पळतोय लॉंग स्टॉपच्या दिशेला. चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा येतोय खणखणीत चौकार. कमॉन डीजे. पुन्हा एकदा मागच्या चेंडूवरती चौकार आला होता. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होतोय. आणि यावेळी मात्र चेंडूला फुलटॉस चेंडू होता खेळून काढला जातोय. कावकोरण्याच्या दिशेला राज कोणती चुकी करणार नाही. त्या दरम्यान एक धाव घेतली जाते आणि या एका धावेमध्ये समाधान मानलं जाते. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 1 बाद 7 धावा. अद्यापही येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे. ती म्हणजेच बांदलवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी सुद्धा. आपण पाहिलं मागच्या दिवसामध्ये सुरेख खेळी केली ती म्हणजेच इंडियन निजामपूर संघाने अंतिम सामन्यामध्ये मजल मारले. पाहूया या दिवशी कोण जातोय. पुढचा चेंडू. आणि यावेळी मात्र सुरेख चेंडू हाताळला जातोय. चेंडूला खेळून काढला जातोय. डीप मिड विकेटच्या दिशेला एक धाव पूर्ण केली जाते. प्रितेश येथील चेंडूची फेकी केली जातील.
त्या दरम्यान 2 धावा. मी म्हटलं होतं ना, ज्या खेळीसाठी ओळखला जातो बांदलवाडी संघ, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपण नेहमीच वारंवार त्यांच्या माध्यमातून पाहत असतो, तोच बांदलवाडी संघ यावेळी सुद्धा 2 धावा खेळल्या जात आहेत. या 2 धाव्यांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. अद्याप एकही मोठा फटका लगावून दिला नाही, तो म्हणजेच 9 या आकड्यावरती, आणि अद्याप मोठा फटका लगावून दिला नाही, तो म्हणजेच आदेश आणि इथे मात्र पंच इशारा करतात, वाईटचा स्क्वेअरी मारा केला जातोय आणि या स्क्वेअरीने धावसंख्या वाढ होते, धावसंख्या होते 10. पुढचा चेंडू यावेळी मात्र पाहूया काय होतं, आणि इथे मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय आणि सक्सेसफुल सुद्धा ठरतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार. हा येतोय राजेशच्या बॅटमधून खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे. आता मात्र गोलंदाजी मार्गावरती सज्ज होते पंचशील निजामपूरसाठी पहिल्या दोन्ही सामन्याचा सामनावीर, धडाकेबाज फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा तेजस सावंत. 12 चेंडू 36 धावांची गरज असताना ऋतिक स्ट्राईक एंडवरती, राजेश सुर्वे नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय, आणि गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय तेजस सावंत. याला सुरेख क्षेत्ररक्षण आपण नक्कीच पाहतोय सजवलेलं आहे पंचशील निजामपूर संघाने. आणि यावेळी मात्र आकुट टप्प्याचा चेंडू काहीसा समजला नाही, चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू निघतोय. 1 बाउन्सचा इशारा करतायत पंच. या षटकातील पहिला बाउन्स खेळवला जातोय, तो म्हणजे तेजसच्या माध्यमातून. पाहूया समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 36 धावांची गरज, सुरेख गोलंदाजी. आणि यावेळी मात्र फुलटा चेंडू होता, चेंडूला दिशा दिली जाते, चेंडू 1 बाउन्स. कर्णधार स्वतः चेंडूची फेकी करतायत, एकच धाव घेतली जाते या चेंडूवरती. आणि इथे मात्र आता स्ट्राईकवरती येतोय राजेश सुर्वे, ज्याने मागच्याच षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती एक सुरेख फटका खेळून काढला होता. चेंडू गेला होता सीमारेषा पार षटकारासाठी. पुन्हा एकदा तोच पुढचा चेंडू. यावेळी मात्र आकुट टप्प्याच्या चेंडूला खेळून काढलं जातंय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार षटकार. धन्यवाद डीजे. आणि इथे मात्र 100 रुपयाचा मानकरी ठरतोय, तो म्हणजेच सूरज कोळते. पुढचा चेंडू. यावेळी मात्र अतिशय सुरेख चेंडू हाताळला होता, परंतु पंच इशारा करतात वाईटचा स्क्वेअरी मारा केला जातोय तेजसच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 वरती. सुरेख गोलंदाजी आपण पाहिली होती वारंवार पहिल्या 2 सामन्यामध्ये, परंतु यावेळी मात्र तेजस काहीसा लाईन आणि लेन मध्ये भरकडतोय आणि राजेश सुर्वे प्रहार करतोय मोठा 6 धावांसाठी. पुन्हा एकदा 9 चेंडू आणि 28 धावांची गरज असताना यावेळी मात्र पंचांकडे अपील केली जाते. सुरेख पद्धतीने चेंडू हाताळला जातोय, निर्धाव चेंडू निघतोय. एक निर्णायक असं शतक हाताळताना तेजस सावंत आपल्या संघासाठी समीकरण मध्ये बदल होतोय. 8 चेंडू आणि 28 धावांची गरज. पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जाईल मिड ऑनच्या डोक्यावरून. षटकार. राजेश सुर्वेच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. सुरेख फटकेबाजी, लगातारचे 2 षटकार आपण नक्कीच पाहतोय राजेश सुर्वेच्या बॅटमधून. पुढचा चेंडू राजेशसाठी. यावेळी मात्र ब्लॉक कॉलला टाकला चेंडू काहीसा समजला नाही, चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू निघतोय. सुरेख कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं, ते म्हणजेच तेजसच्या माध्यमातून. आता मात्र धावसंख्या झाली ती म्हणजेच 30. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे, ती म्हणजेच बांदलवाडी संघाला. 6 चेंडू 22 धावांची गरज.
22 धावांची गरज असताना आता मात्र गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा आमंत्रित केलं जातंय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना सुरेख गोलंदाजी केली होती. तेच राजेंद्र सावंत आता मात्र गोलंदाजी मार्गावरती सज्ज होत आहेत. 6 चेंडू 22 धावांची गरज बांदलवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि इथे मात्र सुरपतीचा चेंडू हाताळण्यामध्ये माहीर होते, परंतु यावेळी मात्र मोठा प्रहार पहिल्या चेंडूला धाडलंय. सीमा रेषा पार पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार. मागच्या सामन्यामध्ये सूर्य गोलंदाजी केली होती, एकही मोठा फटका लगावून दिला नाही. यावेळी मात्र ऋतिक सज्ज झाला पहिल्या चेंडूवरती सीमारेषा पार धाडल्या चेंडूला. लगातारचा दुसरा येतोय की काय? हा नक्कीच लगातारचा दुसरा कणकणीत षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच लाईनमॅनने झेल घेतलं, त्यांनी पविलियन जवळ यायचं आहे आपलं प्राइज घेण्यासाठी. लगातारच्या 2 चेंडूवरती दुसरा षटकार मारलाय तो म्हणजेच ऋतिक बांदळ याने. धडाकेबाज अशी फलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून आपण पाहतोय. 4 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना राजेश यांचा पुढील चेंडू यावेळी मात्र अकूट टप्प्याच्या चेंडूला खेळून काढलं जातंय. मिडॉनच्या दिशेला एकच धाव पूर्ण केली जाते. सुरेख कमबॅक आपल्याला थोडंसं पाहायला मिळते राजेंद्र सावंत यांच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवरती 2 लगातारचे षटकार आणि पुढच्या चेंडूवरती 1 धाव मिळते. आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना या सामन्यातील 6 चेंडूमध्ये 20 धावावरती खेळत असलेला राजेश. आणि यावेळी मात्र मोठा फटका, चेंडू हवेमध्ये लॉफ्ट होतोय. राज येतोय झेल काढली, करणार नाही कोणती चुकी. बांदवाडी संघाला लागलेला मोठा आदरा तो म्हणजेच राजेश सुर्वेची खेळी होते समाप्त. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 9ची गरज असताना मयूर बांदळ्याला आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना चेंडू हवेत लॉफ केला जातोय. आणि इथे मात्र आपण काय पाहतोय, अतिशय सुरेख झेल अनुरागाच्या माध्यमातून मयूरच्या खेळीचा होतोय समाप्त. लागलेला हात, 4था हादरा. एक चेंडू मध्ये 9 धावांची गरज असताना पाहूया एक चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे ती म्हणजेच
बांदलवाडी संघाला. पाहूया सूरज आलाय स्ट्राईकवरती. एक चेंडू आणि 9 धावांची गरज औपचारिकता राहिली या सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय. आणि इथे मात्र मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न होता आणि इथे पंचशील निजामपूर संघ जाऊन पोचतोय सेमीफायनल या फेरीमध्ये आणि जिंकलेल्या संघाचं नक्कीच हार्दिक अभिनंदन. सुरेख फटकेबाजी आणि गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे पंचशील निजामपूर या संघाकडून. तेजसच्या माध्यमातून नक्कीच आपण वारंवार पहिल्या 2 सामन्यामध्ये सुरेख खेळी पाहायला मिळाली आणि या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख फटकेबाजी तेजसच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली. आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो म्हणजेच लगातार बॅक टू बॅक 3rd टाइम इन अ रो तेजस ठरतो या सामन्याचा सामनावीर. ज्याने खेळल्यात 9 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी केली तो तेजस ठरतो या सामन्याचा सामनावीर.